हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही मस्त असाल अशी आशा करते आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही मला इन्स्टाला देखील फॉलो करू शकता. माझा इन्स्टाचा जो काही आयडी आहे तो अश्विनी दरेकर ऑफिशियल या नावाने आहे. तर व्हिडिओ बनवण्याचे मुख्य कारण म्हणजे माहीत नाही आता काय झालंय स्वराजला. रात्री थोडासा म्हणजे रात्री बोललेला की मम्मी माझ्या कानापाशी इथे दुखतंय, तर इथे थोडी सूज आलेली त्याच्या, पण त्याला सांगताच येत नव्हतं नक्की काय होतंय. तर तो म्हणायचा कान दुखतोय, कानामागे दुखतोय. सो थोडं खोबऱ्याचं तेल कानात सोडलं आणि तो शांत झोपला. मग आम्हाला वाटलं ते बरं झालं असेल, पण ॲक्च्युली आता पुन्हा तो स्कूलमधून आल्यानंतर तिथे पुन्हा हळूहळू थोडी सूज यायला लागली अशी इथे, आणि ते एकदम असं निबार झालंय. तर काही कळना काय झालंय. आणि आता तर झोपेतून उठल्यानंतर बऱ्यापैकी त्याचा जो गाल आहे ना तो खूप सुजला, इकडनं ह्या साईडनं पूर्ण सूज आली आहे आणि तो रडतोय सारखा. तर काय समजत नाही आहे. तर आता त्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे, हॉस्पिटलला. तर त्याला घेऊन जाते. नक्की गालफुगी आहे का दुसरं काही आहे ते काही समजेना, कारण की हा जो भाग आहे ना तो थोडासा असा काळपट दिसायला पण लागला आहे आणि सूज पण आली बऱ्यापैकी, आणि त्यामुळे त्याला कणकणी पण आली आहे खूप. तर मग चला आता हॉस्पिटलला घेऊन जाते आणि काय झालं आहे ते बघते. जर तुमच्या मुलांनाही असं कानापाशी वगैरे जर दुखत असेल तर लवकर लक्ष द्या, कारण काय आहे काय नाही ते, आणि मुलांना सांगता येत नाही व्यवस्थित, त्यामुळे खूपच गोंधळ होतो. नक्की काय दुखतं हे त्यांनाही कळत नाही. त्यामुळे लक्ष द्या आपल्या मुलांकडं, आणि जर आजारी असतील तर कृपया शाळेत पाठवू नका आपल्या मुलांना. तर आली मी हॉस्पिटलला त्याला घेऊन. डॉक्टर इथे त्याचा ताप वगैरे चेक करत होते. तर हे पहा असं हॉस्पिटल आहे, जवळच आहे आमच्यापासनं. तर मग आता ते त्याचा चेकअप करत आहे, वजन देखील करून घेत आहे. तर चेकअप वगैरे झाला आणि बरं झालं आम्ही लवकर आलो, कारण डॉक्टर निघून चालले होते. आणि हे पहा आता घ्यायची आहे मेडिसिन. तर चला मग आता मेडिकलमध्ये जाऊयात. आणि त्यांनी त्यांच्या जवळच्या काही टॅबलेट दिल्या. तर आलोय आम्ही मेडिकलमध्ये. इथे पहा स्वराज त्याची घाई चालली आहे खाऊ घेण्यासाठी. हॉस्पिटलला जाऊन आणि मेडिसिन पण घेऊन आली आहे. ॲक्च्युली त्या गालफुग्यात झालेल्या आहेत आणि डॉक्टर बोललेत, आता गालफुग्या म्हणजे मलाही झालेल्या होत्या लहानपणी, एवढं काही तो घाबरण्यासारखं नाही बोलले डॉक्टर. पण बोलले आता एका साईडनं आलं दुसऱ्या साईडनं पण येईल आणि अजून तोंड सुजू शकतं, त्यामुळे घाबरून जाऊ नका. आणि त्याला ताप पण आहे, त्याच्यामुळे कणकणी आली तर ते बोलले तापाचं पण औषध दिले, आणि जास्त आला तर त्यांनी टॅबलेट पण दिल्यात त्याच्यावरच्या, आणि 3 दिवस टॅबलेट घ्यायला लावलेल्या आहेत. तर पहा, आणि त्यांनी स्कूलमध्ये पण जायला अलाउड नाही केलं. पण आता स्वराजचं चाललं आहे की मम्मी मला गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट केलं आहे मी, तर मॅडमनी सांगितलं आहे आमच्या सुट्टी नाही घ्यायची. तर आता काय माहिती काय होते, पाहू. थोडं बरं वाटलं तर पाठवलं उद्या स्कूलला, नाही वाटलं तर फंक्शनपेक्षा जीव महत्त्वाचा आहे, त्यामुळे मग कॅन्सल पार्टिसिपेशन. तुम्ही पण काळजी घ्या, पहा काय होते मुलांना वगैरे. कदाचित ही साथ सुरू झाली का काय माहीत नाही. स्वराज सकाळीच म्हणत होता की आमच्या स्कूलमध्ये 4-5 मुलांना झाले आणि मॅडमनी सांगितलं आहे जर कुणाचं तोंड वगैरे दुखत असेल तर स्कूलला नाही आले तरी चालतील. पण हेही सांगतो की पुन्हा जर दुखत असलं आणि तुम्ही पार्टिसिपेट केलेलं असलं तरी पण तुम्ही स्कूलला यायचं, असं सांगतोय मला. इकडे स्वराज. मला गालफुग्या घालत्या आणि सकाळी पण थोडंसं दुखत होतं, पण स्कूलमध्ये गेलं मग टिफिन टाईमला पुन्हा इथं थोडंसं दुखायला लागलं. आणि घरी आलं मम्मीला दाखवलं होतं, मग मम्मी म्हणली ते लय सुजलंय. झोपेतून जाऊन उठलं होतं तेव्हा एवढं सुजलं बघ. तर आत्ताच आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलो. या बघा मला जिम घेतली. डॉक्टरने सांगितलं गालफुग्या झालाय, भातपाणी सकाळी सांगितलं आणि स्कूलला नाही जायला सांगितलं. मेडिसिन दिलंय, हे पहा. मेडिसिन खातो तेवढं एक बरं आहे स्वराजचं, खरंच चांगलं आहे. त्याला औषध गोळी दिली तरी तो खातो, त्यामुळे जास्त नाटक करत नाही. मग त्या गोष्टीचं एक टेन्शन येत नाही. आणि डॉक्टर मोस्टली विचारतात मुलं औषध वगैरे घेतात का, आमच्या स्वराजला दुखत नसलं तरी औषध आवडतं आहे, असलं आहे. ॲक्च्युली मला पण थोडी भीती वाटलेली, कारण सकाळी लक्षात नाही आलं की ती गालफुगीच असेल, कारण एकदम इथं कानापाशी सुजलेलं आणि त्यामुळे टेन्शन आलेलं. हा काय करतो कधी कधी कानात काड्या देखील घालतो, त्यामुळे नक्की काय झालंय हेच समजत नव्हतं. सो फायनली त्या गालफुग्याच आहेत. तर ते जे आहे ना ते असं त्याचा गाल आणि ते ठणकत आहे असं मधी मधी,
आणि त्याचे पप्पा आल्यानंतर तो त्यांच्यापाशी खूप रडला, लाडाने रडला की खरंच दुखत होतं माहीत नाही. आणि मग नंतर पुन्हा रडून झाल्यानंतर मग त्यांच्या मांडीवर तसाच झोपला आणि त्यांच्याशी गप्पा मारायला लागला. तर त्याला जवळ नाही घेतलं की त्याला अजून रडायला येतं. आणि सगळ्यात जवळचे म्हटले त्याचे की दुखायला लागले की त्याला पप्पा लागतात माझ्यापेक्षा जास्त. गणपती केले आणि माझ्या दोन्ही मित्रांना पण गणपती केले. तर स्कूलला जायला रेडी झालेला पण त्याला बरं वाटत नव्हतं. तर तो तसाच झोपून घेतले त्यांनी गोळ्या औषधे घेऊन. हे पहा. तर त्याचं तोंड एवढं दुखतं आहे की त्याला बरंच वाटत नाही. आणि त्यामुळे मग तो स्कूलला आवरलेलं पण तो रडत होता. मी म्हटलं तू स्कूलला जाणार आणि तिथे जाऊन रडणार आणि पुन्हा मिस बोलवणार, त्यापेक्षा घरीच राह, आराम कर, नंतर बघूया बरं झाल्यानंतर स्कूलला जाऊया. सो भरपूर वेळ झाला आहे झोपला आहे गोळ्या औषधं दिल्यानंतर. आणि तापामुळे पण थोडी कणकणी येते त्याला. तर पहा सातच चालू आहे. खूप जण बोलले की आमच्या पण मुलांना झालं आहे. त्यामुळे तुम्ही पण मुलं जर तोंड दुखत म्हणत आहे तर लवकर लक्ष द्या. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.